वेलकम फ्रॉम वाचिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण संच मान्यता जी आहे 2024-25 त्यानुसार नवीन संच मान्यता जो जी आर आहे 15 मार्च 2024 चा त्यानुसार संच मान्यता 2024-25 केला जाणार आहे आणि त्यानुसार पदसंख्या किती येणार आहे आणि खरोखर पदसंख्येवर परिणाम होणार का, खरोखर पदसंख्येवर गंभीर परिणाम होणार या संच मान्यतेचा, तो कसा होणार, काय होणार आणि किती पदसंख्या जी आहे पवित्र पोर्टलवर येऊ शकते किंवा किती पदसंख्या जी आहे संच मान्यता 2024-25 नुसार निघू शकते आणि येणाऱ्या शिक्षक पद भरतीमध्ये ती आपल्याला शिक्षक पद भरती 2025 मध्ये पाहायला मिळू शकते। या सर्व गोष्टींबद्दल आणि संच मान्यता 2024-25 जी केल्या जाणार आहे 15 मार्च 2024 च्या जी आर नुसार, त्या जी आर मध्ये कोणकोणत्या अशा बाबी आहेत त्या खूप जाचक आहेत त्या सुद्धा बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल त्याला ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल किंवा बाकीचे चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली गोष्ट जी आहे ती आहे 15 मार्च 2024 चा जी आर जो आहे तो नुकताच जो पारित झालेला जी आर आहे 15 मार्च 2024 चा, त्यानुसार संच मान्यता केला जाणार आहे। आणि संच मान्यतेबाबत ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही किंवा ज्या अभिभावकांना माहित नाही त्यांना सांगून देतो की नवीन संच मान्यता जी केल्या जाणार आहे 2024-25 ती 15 मार्चच्या जो जी आर आहे त्यानुसारच केला जाणार आहे। आता अजून एक गोष्ट सांगतो की 27 फेब्रुवारी 2024 नंतरची जर संच मान्यता असेल तर परत संच मान्यता एखाद्या आस्थापनेला करण्याची आवश्यकता नाही, पण मात्र 27 फेब्रुवारी 2024 अगोदरची जर तुमची संच मान्यता असेल तर त्यावेळेस तुम्हाला परत एकदा नव्यानं संच मान्यता करावी लागेल। ठीक आहे। आता जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था सर्व जेवढ्या शाळा आहेत त्या सर्व शाळांना संच मान्यता करावी लागणार आहे। आता संच मान्यतेचा जो जी आर आहे त्यात नेमक्या कोणत्या बाबी आहेत ते बघूया। सगळ्यात अगोदर बघा, 15 मार्च जागा किती येणार, किती येऊ शकतात, कितीपर्यंत आकडा जाऊ शकतो त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत आपण। पण पहिले आणि कोणकोणती पदसंख्या येऊ शकते, कोणती पदसंख्या कमी येऊ शकते या शिक्षक पद भरतीमध्ये त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली गोष्ट म्हणजे हा जो 15 मार्च 2024 चा जी आर आहे त्याच्यात नेमके कोणकोणत्या अटी आहेत ते बघूया। पहिली एक अट होती, ती अट रद्द करण्यात आलेली आहे, ती खूप महत्त्वाची होती, पर ती अट सुद्धा सांगणार आहे थोड्या वेळात। बघा, 15 मार्च 2024 चा जो जी आर आहे त्यानुसार किती पदसंख्या नुसार, आता संच मान्यता तर तुम्हाला माहित नसेल तर ज्यांना माहित नाही त्यांना सांगून देतो। संच मान्यता म्हणजे थोडक्यात एखाद्या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या किती आहे, त्या विद्यार्थी संख्येमागे किती शिक्षकांची गरज आहे त्यानुसार ती जी पदसंख्या ठरवली जाते शिक्षकांची त्याला आपण संच मान्यता असं म्हणतो थोडक्यात। ठीक आहे। म्हणजे एखाद्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्यानुसार त्या शाळेमध्ये किती शिक्षकांची गरज आहे त्याला आपण थोडक्यात संच मान्यता असं म्हणू शकतो। ठीक आहे। आता बघा, 15 मार्च 2024 च्या जी आर नुसार वर्ग 1 ते 5 जर बघितलं आपण, वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8 बघणार आहोत आपण। ठीक आहे। तर वर्ग 1 ते 5 बघा, जर समजा एखाद्या शाळेमध्ये 20 ते 60 पदसंख्या असेल तर त्या शाळेमध्ये 2 पदसंख्या जी आहे त्यांना असणार आहे किंवा 2 पद जी आहे तिथं उपलब्ध होतील शिक्षकांची। जर तिथं 2 पद कायमस्वरूपी राहायचं असेल तर किमान पदसंख्या जी आहे ती 20 असली पाहिजे। त्याच्या खाली जर असेल तर तिथं 2 शिक्षक नाही, तिथं किती शिक्षक असणार आहे मग, 1 शिक्षक। आणि जर संरक्षण मिळायचं असेल तर त्यावेळेस 20 पदसंख्या असेल। ठीक आहे। त्या पदाला संरक्षण जर मिळायचं असेल तर त्या दोन्ही पदाला संरक्षण असेल तर 20 पदसंख्या कंपल्सरी पाहिजे। आता काहींना कळालं असेल, काहींना नसेल कळालं। ठीक आहे, थोडक्यात सांगतो मी। एखाद्या शाळेमध्ये 20 किंवा 60 पदसंख्या असेल तर तिथं 2 शिक्षक, एखाद्या शाळेमध्ये 61 पदसंख्या ते 90 पदसंख्या असेल तर तिथं 3 शिक्षक, एखाद्या शाळेमध्ये 91 ते 120 पदसंख्या असेल तर 4 शिक्षक, एखाद्या शाळेमध्ये 120 ते 150 पदसंख्या असेल तर 5 शिक्षक, अशा प्रकारे आकडेवारी आहे। ठीक आहे। आता बघा, कमीत कमी किमान किती संख्या लागते ते सांगतो। 20 पदसंख्या लागते तर 2 शिक्षक, 19 जरी झाली किंवा 18 जरी झाली तर मात्र तिथे एकच शिक्षक राहील। ठीक आहे। 76 पदसंख्या असली तर 3 शिक्षक, 106 पदसंख्या असली तर 4 शिक्षक आणि 136 पदसंख्या असली तर 5 शिक्षक। ठीक आहे। अशा प्रकारे हा रेशिओ आहे। मागच्या वेळेस म्हणजे एक अशी अट होती, जी अट तुम्हाला सांगायची मला, ती अशी अट होती की 20 पेक्षा कमी पदसंख्या जर असेल तर त्यावेळेस मात्र तिथं शिक्षकाचं पद जे आहे तिथं शिक्षकाचं पद दाखवलं जात नव्हतं किंवा दाखवलेलं नव्हतं, तर ती अट रद्द करण्यात आलेली आहे, जेणेकरून एखाद्या शाळेमध्ये 4-5 विद्यार्थी असतील किंवा 10-15 विद्यार्थी असतील तर त्या शाळेमध्ये मग
एक शिक्षक जो आहे तो रुजू केला जाणार आहे किंवा त्याला नियुक्त केला जाणार आहे. ठीक आहे, ती एक अट जी आहे ती शिथिल करण्यात आलेली आहे. पण बाकीचे ज्या अटी आहेत किंवा बाकीचे जे नियम आहेत ते जसेच्या तसे आहेत. आता तुम्हाला याच्यामधला जो गाभा अर्थ आहे किंवा याच्यामधला जो अर्थ आहे तो अर्थ काय आहे तो सांगून देतो. थोडक्यात एखाद्या शाळेमध्ये आता समजा तुम्ही बघितलं असेल आता सद्यस्थितीमध्ये त्या मुद्द्यावर सुद्धा येणार आहे मी. काही ठिकाणी समूह शाळा, काही ठिकाणी 1 ते 5 पटसंख्या, काही ठिकाणी 0 ते 10 पटसंख्या, काही ठिकाणी 0 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळा महाराष्ट्रात किती आहे तर हजारो शाळा आहेत. म्हणजे 0 ते 10 पटसंख्या असणाऱ्या 8,000 शाळा आहेत. किती? 8,000. आणि 0 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळा आहेत 20,000. 16 का 20,000 आहेत. ठीक आहे, ओके. एवढ्या ज्या शाळा आहेत या शाळांमध्ये बघा आता म्हणजे जर 20 पट संख्येच्या खाली जर विद्यार्थी संख्या असेल तर त्यावेळेस मात्र तिथं फक्त एकच शिक्षक. ठीक आहे, आणि त्या 2 शिक्षकांमध्ये ज्यावेळेस ते किती 20 ते 60 पटसंख्या असेल एखाद्या ठिकाणी तर त्यावेळेस तिथं 2 शिक्षक आहेत. त्या 2 शिक्षकांपैकी तिथं जे आहेत ते शिक्षक जे आहेत ॲक्च्युली 20 असेल, 20 पेक्षा कमी असेल तर एक शिक्षक, 20 ते 60च्या मधात असेल तर 2 शिक्षक, 60 ते 90च्या मधात असेल, 61 ते 90च्या मधात असेल तर 3 शिक्षक. असं तुम्हाला रेशो कळला. ठीक आहे, आता इथं बघा एक गोष्ट अशी आहे महत्त्वाची, महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त शाळा ज्या आहेत त्या वाडी, वस्ती, तांडा, दुर्गम भागामध्ये किंवा वस्तींमध्ये किंवा डोंगराळ भागामध्ये शाळा आहेत. मग अशा ठिकाणी विद्यार्थी संख्या मोजकीच असणार आहे. 5, 10, 12, 13, 15 अशी विद्यार्थी संख्या असणार आहे. मग त्यावेळेस तिथं शिक्षकांची संख्या किती लागेल? एक शिक्षक. ठीक आहे, आणि त्या एका शिक्षकासोबत जे आहे जर दुसऱ्या शिक्षकाची निर्मिती जर झाली किंवा शासनानं असं ठरवलं होतं की एक शिक्षक तिथं नियुक्त करायचा आणि त्यासोबत जे आहे दुसरा शिक्षक जो भरला जाणार आहे तो सेवानिवृत्त शिक्षक भरावा. ठीक आहे, जर 2 शिक्षकाची आवश्यकता असेल तर. आता इथे एक गोष्ट महत्त्वाची सांगून देतो तुम्हाला, आपल्यासाठी जमेची बाजू कोणती आहे? तुम्ही आतापर्यंत जी गोष्टी बघितल्या त्या सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला, आणि जमेची बाजू कोणती ती सगळ्यात शेवटी सांगणारी जी गुड न्यूज आहे. ठीक आहे, कोणती बघा ती. आता सगळ्यात अगोदर बघा इथं होणार काय आहे तर याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्यांची संचमान्यता होणार आहे. संचमान्यता होईल ती सुद्धा 27 फेब्रुवारी 2024 नंतरची लागणार आहे आपल्याला, त्याच्या अगोदरची चालणार नाही. आता काही गोष्टी अशा आहेत ज्या विरोधामध्ये आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा GR कोणता 15 मार्च 2024चा जो GR आहे हा संचमान्यतेचा, यानुसार संचमान्यता होणार आहे. आणि याच्यामधल्या ज्या अटी सांगितल्या मी तुम्हाला आत्ता त्या अटी खूप जास्त आहे. याच्यानुसार जर विद्यार्थी संख्या बघितली तर त्यानुसार शिक्षकांची पदसंख्या ऑलरेडी कमी भरणार आहे, कमीच पदसंख्या निघणार आहे बाहेर. ठीक आहे, जी पदसंख्या किंवा जी आकडेवारी येईल संचमान्यतेनुसार ती कमीच येणार आहे. दुसरं, आता काही ठिकाणी शिक्षक जे आहेत अतिरिक्त होत आहेत काही जिल्ह्यांमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या शिक्षकांचं समायोजन करावं लागेल. कोणत्या विषयाचे शिक्षक असणार आहेत ते सुद्धा सांगणार आहे मी याच व्हिडिओमध्ये. ठीक आहे, शिक्षक अतिरिक्त होणार आहे. मग जर समजा शिक्षक अतिरिक्त झाले, तुम्ही अगोदर बोलला असेल या विषयावर, तर शिक्षक अतिरिक्त होणे म्हणजे एखाद्या ठिकाणी जर समजा अगोदर 3 शिक्षक होते पण तिथे विद्यार्थी संख्या कमी झाली, मग तिथे 3 शिक्षकाचे 2च शिक्षकांची गरज आहे. मग एक पद काय झालं? अतिरिक्त झालं. मग तो जो अतिरिक्त झालेला शिक्षक आहे त्याला दुसऱ्या ठिकाणी समायोजित करावं लागतं. ठीक आहे, आता पुढची गोष्ट आहे कंत्राटी भरती प्रक्रिया, तिचा परिणाम. ठीक आहे, आणि आता की बघ कुठे जागा आहे रिक्त तर पेसा आणि नॉन पेसा जे क्षेत्र आहेत तिथे काही काही ठिकाणी जागा ज्या आहेत रिक्त आहेत, पदसंख्या रिक्त आहे शिक्षकांची जी तुम्हाला आकडेवारी दिसते ती. आता बघूया काही शाळा ज्या आहेत शासनाचं असं म्हणणं होतं यावर्षी की ज्या शाळा 0 ते 20 पटसंख्या असणाऱ्या, सॉरी 0 ते 20 नाही, 0 ते 10 पटसंख्या असणाऱ्या शाळा किंवा 10 पटसंख्येच्या आतमधल्या ज्या शाळा आहेत 0 ते 1, 0 ते 2, 0 ते 5, तर त्या ज्या शाळा आहेत त्या शाळा एकत्रित करून समूह शाळा योजना जी आहे तयार करायची होती आणि नंतर त्या शाळेंचं समायोजन करून एक शाळा निर्मित करायची ज्याला समूह शाळा असं म्हणायचं, आणि त्या ठिकाणीच विद्यार्थ्यांची जी आहे शैक्षणिक सुविधा निर्माण करायची. अशा प्रकारे जे आहे एक तुम्ही बघितलं होतं की एक आदेश जो आला होता होतं ते निघालं होतं समूह शाळेसंदर्भात, तर त्या संदर्भात सुद्धा प्रयत्न सुरू होते. ठीक आहे, आता या सगळ्या गोष्टी विरोधामध्ये असताना किंवा या सगळ्या गोष्टी असताना म्हणजे अतिरिक्त शिक्षक, त्यांचं समायोजन, कंत्राटी भरती प्रक्रिया, नंतर समूह शाळा, नंतर 0 पटसंख्या किंवा 0 ते 5 पटसंख्या किंवा 0 ते 10 पटसंख्या असणाऱ्या शाळा, नंतर 15 मार्च 2024चा GR त्याच्यामध्ये काही निकष जे आहेत ते, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्यानुसार संच मान्यता 2024-25 नुसार जी काही पदसंख्या समोर येईल तर ती थोडी कमी असणार आहे, आपल्यासाठी शॉकिंग असणार आहे. ठीक आहे, आता ती किती असू शकते बरं, मिनिमम जरी धरलं तर किती असू शकते, तर आपण आकडेवारी बघितली तर बघा
जिल्हा परिषदेची कमीत कमी जवळपास 5-6 हजार पदसंख्या जी आहे ती आरामशीररित्या जी आहे ते निघते. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बनलं तर 5-6 हजार पदं तर आरामशीर निघते, 5-6 किंवा 6-7 हजार पदसंख्या. नंतर महानगरपालिका नगरपालिकेची जर म्हणलं तर ते 2-3 हजार पदसंख्या जी आहे ती निघू शकते. म्हणजे 8-9 हजारापर्यंत 10 हजारापर्यंत आकडेवारी जाते. आणि खाजगी शाळा ज्या आहेत त्याच्यात 4-5 किंवा 3-4 हजार किंवा 6-7 हजार जे आहेत पदसंख्या येऊ शकते. खाजगीच्या शाळांनी तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळे जे आहेत शिक्षक संघटना असतील ते प्रयत्न करतायत की वेगवेगळ्या शाळा ज्या स्वतःच्या जागा पवित्र पोर्टलवर देत नाही त्यांनी स्वतःच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर दिल्या पाहिजे किंवा जाहिरात दिली पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर त्या शाळांची जर आकडेवारी आली तर त्याच्यामुळे ही आकडेवारी अजून वाढू शकते खाजगीची. त्याच्यामुळं मिनिमम जरी म्हणलं तरी सुद्धा 10,000, 12,000 किंवा 16,000च्या आसपास ही आकडेवारी भरते. सगळी जी आकडेवारी ती त्या कशानुसार, नवीन संच मान्यतेचा जो GR आहे 15 मार्च 2024चा त्यानुसार जरी संच मान्यता जरी झाली तरी सुद्धा काही भाग असे आहेत, कोकणपट्टी असेल किंवा पेसा क्षेत्र असेल यामधले जिल्हे असतील त्यामध्ये असणारी रिक्त पदसंख्या, महाराष्ट्रातले बाकी इतर काही जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये रिक्त पदसंख्या आहे, या सगळी एकत्रित आकडेवारी जर बघितली तर 15-16 हजाराच्या समोरच आकडेवारी ही भरते. त्याच्यामुळे ही पदसंख्या पवित्र पोर्टलला येणार. आणि आता सांगतो तुम्हाला गुड न्यूज कोणती आहे. म्हणजे इथे एक गोष्ट क्लिअर झाली तुम्हाला कोणती, की संच मान्यता 15 मार्च 2024चा जो GR आहे त्याच्यानुसार संच मान्यतेवर परिणाम होणार. ही गोष्ट आजच लिहून घ्या, ठीक आहे. आणि दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे की तुम्ही म्हणसाल मग जागा किती येणार, तर मी जागाची आकडेवारी सांगितली तुम्हाला की एवढ्या जागा आतापर्यंत येऊ शकतात. जी मी आकडेवारी आता ती सांगितली ती कमीत कमी म्हणलं मी, ठीक आहे. आणि आता पुढची जी गोष्ट राहिली ती कोणती, जी गुड न्यूज तुम्हाला सांगणार आहे ती अशी आहे की कोणतीही आस्थापना असेल, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, कटक मंडळ किंवा मग खाजगी शैक्षणिक संस्था, अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, नंतर आदिवासी विभाग किंवा बाकीच्या ठिकाणी जेवढ्या काही शाळा आहेत फक्त अल्पसंख्याक शाळा सोडून, ठीक आहे, ते आश्रमशाळेचे सुद्धा प्रयत्न होत आहेत, ठीक आहे. आता या सगळ्या फक्त अल्पसंख्याक शाळा सोडून बाकी जेवढ्या काही शाळा असतील त्याच्यामध्ये जी शिक्षकांची पदसंख्या आहे ती पवित्र पोर्टलद्वारे भरल्या जाणार आहे. आणि तुम्हाला माहित आहे एक गुड न्यूज तुम्हाला जी सांगणार होतो ती अशी आहे की उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे कोणता, की शिक्षक भरती जी होणार आहे इथून समोर ती फक्त पवित्र पोर्टलद्वारेच करण्यात यावी. जेणेकरून जे आहे तुम्ही विचार करा की जर समजा न्यायालयानं असं सांगितलंय की प्रत्येक शाळेला इथून समोर जी काही अपॉइंटमेंट असेल किंवा इथून समोर जी काही नियुक्ती असेल किंवा ज्या काही पदसंख्या भरल्या जाईल तर त्या फक्त पवित्र पोर्टलद्वारे भरल्या जाणार आहे. म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची आणि जमेची बाजू आहे शिक्षक भरतीसाठी की उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो त्यानुसार बॅकडोर एंट्री किंवा बॅकडोर अपॉइंटमेंट ज्या आहेत त्या होणार नाही आणि पवित्र पोर्टलवर जास्तीत जास्त पदसंख्या येईल. आता कोणी म्हणत असेल की बुवा इतक्या हजाराची पदांची भरती होणार, तितक्या हजार पदांची आपण भरती करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, तर ती गोष्ट खूप चांगली आहे. त्यानुसार काय होईल किंवा जास्तीत जास्त पदसंख्या पवित्र पोर्टलवर येण्यासाठी फायदा होईल. मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितल्या. एक, संच मान्यता 2024-25 नुसार किंवा संच मान्यता 2024-25 नुसार आकडेवारी कमी येणार का, तर हो आकडेवारी कमी येणार. 15 मार्च 2024चा GR जो आहे त्याच्यामध्ये काही अटी ज्या आहेत त्या चांगल्या आहेत का वाईट आहेत किंवा जाचक आहेत, तर त्या अटी थोड्या जाचक आहेत. त्याच्यानुसार शिक्षकांची रिक्त पदसंख्या थोडी कमी भरेल, शिक्षक थोडे अतिरिक्त होऊ शकतात, ठीक आहे. आणि पुढची महत्त्वाची मी गुड न्यूज अशी सांगितली, काहीही झालं तरी सुद्धा शिक्षक पद भरती जी आहे येणारी पद भरती ती फक्त पवित्र पोर्टलद्वारेच केल्या जाणार आहे. कोणतीही शाळा असेल फक्त ती अल्पसंख्याक शाळा वगळून. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी क्लिअर केल्या, आय होप. आणि हां, आता तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की नाहीही म्हणलं तरी सुद्धा शिक्षक पद भरतीसाठी जेवढी पदसंख्या आपण सांगितलेली आहे की कमीत कमी 10,000, 12,000 किंवा मिनिमम 16,000च्या आसपास एवढी पदसंख्या जी आहे पवित्र पोर्टलवर यायला पाहिजे आणि यावर्षी 100% पद भरती व्हायला पाहिजे, ठीक आहे. तर अशा प्रकारे ही माहिती होती. आणि आता तुम्हाला कळालं असेल की कोणत्या गोष्टी तुम्हाला सांगणं आवश्यक होत्या की ज्या तुम्हाला कळणं आवश्यक आहे. तुम्ही नंतर नको म्हणायला की आम्हाला माहीतच नव्हतं, एवढ्या GR जो आहे असा आहे त्यानुसार सुद्धा सांगितलं. आणि हे सुद्धा सांगितलं तुम्हाला की पदांसाठी भरती किती होणार आणि संच मान्यतेचा परिणाम होणार किंवा नाही होणार, ठीक आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी. आणि हां, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा सबस्क्राईब करू शकता तुम्ही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि हां, समोरचा किंवा पुढचा व्हिडिओ सुद्धा येणार आहे, तो सुद्धा बघायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.